वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी बाही डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा ब्लाऊजनुसार बाही डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही आणि बाही डिझाइन बनवायचं म्हटलं की कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की खरंच ह्या ब्लाऊजला बाही जर डिझाईनची बनवली तर ब्लाऊज छान दिसेल का? सो आजची जी काही बाही डिझाईन आहे खरं तर ती खूप सुंदर आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन सहज बनवता येईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि छान अशी त्याची बॉर्डर आहे, तर ती आपण कट करून सेपरेट केलेली आहे आणि यापासून आज आपण खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन बनवणार आहोत। तर हा जे काही फॅब्रिक आहे तर हे खरं तर नेटचं आहे। तुम्ही कुठलंही फॅब्रिक या डिझाईनसाठी इझिली यूज करू शकतात। आता याची रुंदी आणि लांबी कशी आहे तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार बाहीची कटिंग, मार्किंग, स्टिचिंग कशी करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। त्याचबरोबर याची जी काही बॉर्डर आहे तर ती आहे 1.25 ते 2 इंचची आहे। साईडने आपण थोडीशी फोल्ड करणार आहोत, त्यानुसारच मी वरचा जो काही पार्ट आहे तर त्याची कटिंग करून घेतलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा बाही लांबी किती हवी आहे त्यावर ते डिपेंड आहे। तर याची बघा, जी काही लांबी आहे तर ती टोटल मी 9 इंच घेतलेली आहे। त्यानंतर याची जी काही लांबी आहे तर ती घेतलेली आहे 20-21 पर्यंत। हे बघा, इथे 20 आहे। डबल फोल्ड कपडा केलेला आहे, हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या। त्यानंतर इथून 4.5 ला मार्किंग करायची आहे। सो मग मी इथे मार्किंग करून घेते आणि इथे मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला इथे बाहीचा शेप द्यायचा आहे। तर तो शेप देण्यासाठी आडवी पुन्हा एक मार्किंग करायची आहे 5 ते 5.5 इंचापर्यंत। तर मी ते 5.5 ला मार्किंग करून घेतली, दोन्ही पण लेवलमध्ये, म्हणजे खाली सुद्धा आणि वरच्या साईडला सुद्धा। आणि आता हे पॉइंट जॉईन करून आपण जसे बाहीचा शेप देत असतो त्या पद्धतीनेच इथे शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे। बघा, अगदी फेंट फेंट शेप इथे मी ड्रॉ केलेला आहे। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे। सो आपण इथे कटिंग करून घेऊयात। व्हिडिओमध्ये जर मार्किंग तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तरी सुद्धा तुम्हाला कटिंग दिसत आहे, कारण की नेमकी व्हिडिओमध्ये तो चॉक खूप फेंट दिसत आहे, हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही। पण बघा, कटिंग अगदी स्लो दाखवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला मार्किंग कटिंगची आयडिया यावी यासाठी। आणि अशा पद्धतीने बघा, परफेक्ट अशी बाहीची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने केली तरी सुद्धा परफेक्ट अशी नक्कीच बाही तयार होणार आहे। आणि बघा, जिथे मार्किंग केली होती 5-5.5 ला तिथे मी छोटासा कट मारलाय, वरती पण खाली पण, म्हणजे पुढची बाही जी काही आहे तर ती स्टिच करताना आपल्याला अंदाज यावा यासाठी। आता बघा, फायनली ह्या पद्धतीने बाहीची जी काही आपली मार्किंग आणि कटिंग होती तर ती झालेली आहे। तर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिथे काही छोटे छोटे कट्स मारलेले आहेत तर तो पॉइंट सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर जी काही बॉर्डर काढलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला जॉईन करायची आहे। तर सगळ्यात आधी बघा, जिथून कट मारले तिथून आपल्याला ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत टाकत इथे टिप मारून घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लेट्स मधलं अंतर कमी जास्त होऊ देऊ नका। जर का ते कमी जास्त झालं, वर खाली झालं तर मग सगळी फिनिशिंग बिघडेल। सो त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकाशपणे ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट करत करत इथे टिप मारून घ्यायची आहे। जर तुम्हाला इथे क्रॉसमध्ये म्हणजे थोडेसे खालच्या साईडनी सरळ, वरच्या साईडनी उलट्या जर प्लेट्स टाकायच्या असेल तर तशाही टाकू शकतात, पण इथे आपण अगदी व्यवस्थित सरळ अशा प्लेट्स टाकून घेणार आहोत। आणि जे काही कट्स मारलेले होते तर तेवढ्याच पोर्शन मध्ये आपल्याला ह्या प्लेट्स इथे बसवायच्या आहे। ठीक आहे, सो बघा, मग फायनली खालच्या साईडने आपण प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे। आता यानंतर काय करायचं आहे, ही जी काही बॉर्डर आहे तर ती आपल्याला किती पुरते तर ते चेक करायचं आहे आणि म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे जॉईन द्यावा लागणार आहे। सो मग एक बॉर्डर सरळ, त्यावर दुसरी उलटी ठेवली, सिंपल टिप मारली, त्यानंतर ओपन करून यावर दाब टिप द्यायची आहे, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा आपली अगदी प्रॉपर यावी, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। आता यानंतर काय करायचं आहे, ही जी काही बॉर्डर आहे ना तर
यासाठी आपल्याला थोडंसं अस्तर लागणार आहे. तर मग मी इथे मॅचिंग अस्तर कट करून घेते. जेवढी बॉर्डर आहे ना त्यानुसारच सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, जेणेकरून आपली बॉर्डर तिरकी वगैरे व्हायला नको, वर खाली व्हायला नको. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर बघा मी ह्या पद्धतीने बॉर्डर ठेवलेली आहे आणि अगदी त्याच लेवलमध्ये अस्तर इथे कट करून घेतलं. आता कटिंग केलेलं अस्तर आपल्याला ह्या बॉर्डरला जोडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला ही जी काही बॉर्डर आहे तरी ह्या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून टीप मारायची आहे. कारण जर का आपण आधी सरळ टीप मारली आणि मग आतल्या साईडने जर फोल्ड केली तर खूप सारी बॉर्डर आपली इथे खराब होईल. आणि ऑलरेडी खालच्या साईडने बॉर्डर अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित आहे, त्यामुळे मग अस्तरच फोल्ड करून लावायचं आहे. जर दोन्ही साईडने जर फिनिशिंग सहित बॉर्डर रेडी नसेल तर मग आधी ती फिनिशिंग सहित तयार करायची. एक साईडने बरोबर जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा कट करायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपल्याला ही बॉर्डर व्यवस्थित टीप मारून जोडून घ्यायची. त्यानंतर हा जो काही पार्ट आहे ना तिथे आपल्याला बघा म्हणजे फक्त जी काही बॉर्डर आहे तर ती सरळ ठेवायची. त्यावर आपला हा जो काही प्लेटेड पार्ट होता वरचा तर तो ठेवून साधारणतः पाव इंच एवढंच मार्जिन ठेवत आपल्याला हा पोर्शन ह्या बॉर्डरला जोडून घ्यायचा आहे. जोडताना आपल्या प्लेट्स वरखाली होणार नाही, ज्या आपण टीप मारताना ठेवलेल्या आहे अगदी तशाच येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि बघा अगदी तंतोतंत आपण इथे जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. लक्षात राहू द्या आता इथे दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक फिनिशिंग अगदी परफेक्ट राहील याची म्हणजे यावर लक्ष देत आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा दाबटीप देताना अगदी व्यवस्थित सावकाशच द्यायची आहे. असंही मी संपूर्ण बाहीची कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहे फिनिशिंगसाठी, तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. कारण मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन बनवणंच महत्त्वाचं नसतं, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आतलं अस्तर फोल्ड करत आपल्याला इथे सिंपल टीप द्यायची आहे. ही टीप आपली बरोबर दाबटीपवर येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग अगदी व्यवस्थित मेंटेन राहावी यासाठी. आणि बघा मग किती परफेक्ट असं आपण हे जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेते दोन्ही साईडचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली ही बॉर्डर ह्या प्लेट्सला अगदी परफेक्ट अशी जोडून झालेली आहे. आता यानंतर ह्याच प्लेट्स आपल्याला वरच्या साईडने सुद्धा सेट करून घ्यायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरच्या साईडनी सेट करताना खालच्या साईडच्या जशा फोल्डेड प्लेट्स आहे म्हणजे त्याचं डायरेक्शन जे आहे ना तेच डायरेक्शन आपल्याला इथे ठेवायचं आहे. उलट वगैरे करण्याची गरज नाहीये. असंही पफ वगैरे अगदी परफेक्ट येणारच आहे. फक्त आपल्याला काळजीपूर्वक ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे, कारण की प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्या ही बाही इथे तयार व्हावी यासाठी. कारण फिनिशिंग जर व्यवस्थित आली तरच आपला ब्लाऊज बाही डिझाईन परफेक्ट असं दिसणार आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित एक एक प्लेट सेट करत करत इथे टीप मारायची आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल मी सुद्धा अगदी प्रॉपर असं इथे ह्या प्लेट सेट करून घेत आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आधी सेट करून इथे पिना लावू शकतात आणि त्यानंतर सुद्धा टीप दिली तरी सुद्धा चालेल, किंवा प्लेट सेट करत करत कंटिन्यू टीप मारली तरी सुद्धा चालेल. म्हणजे जसं तुम्हाला इझी वाटेल त्यानुसार तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकतात. आणि बघा मग सगळ्या प्लेट्स व्यवस्थित सेट केलेल्या आहे. ठीक आहे. नंतर ते इस्त्रीने अजून व्यवस्थित सेट करून घेतलं तरी सुद्धा चालेल, पण फॅब्रिक जरा नेटचं आहे त्यामुळे मग मी हातानेच इथे सेट केलं. त्यानंतर जे काही किंचितचं एक्स्ट्राचं होतं कडेकडेचं तर ते कट करून परफेक्ट असा बाहीचा शेप आपल्याला इथे सेट करायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने प्लेट्स अगदी परफेक्ट अशा आपल्या सेट झालेल्या आहेत. आणि फायनली ट्रेंडिंग अशी पफ बाही म्हणा फुगा बाही म्हणा आपली इथे फायनली कंप्लीट झालेली आहे. सो मी थोडंसं जवळून लुक दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. सो बघा मग फायनली छान अशी डिझायनर बॉर्डर वापरून आपण खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली इथे ही पफ बाही, तुमच्या भाषेत फुगा बाही तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इथे म्हणू शकतात. आणि सध्या म्हणण्यापेक्षा खूप म्हणजे नेहमीच जरा पफ बाही फुगा बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे ब्लाऊज खूप उठून दिसतो. सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच छान डिझायनर पार्टीवेअर तुमचा ब्लाऊज तयार होईल. असं ही संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सावकाश सांगितलेलं आहे. नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला
खूप सुंदर असं युनिक लुक येईल. सो अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या छानशा बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही बाही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग या पद्धतीने नक्कीच स्टिच करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो मग अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी पब बाही, फुगा बाही तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा या नवीन छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकता. ओके. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.